Okay, hello students, welcome back. We are in chapter limits. Limits and continuityचा बेसिक जो कन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट लेक्चरला क्लिअर केला होता. त्यांनी फर्स्ट लेक्चर मिस केला असेल त्यांनी ते लेक्चर पुन्हा एकदा बघून घ्या. युट्यूबला माझ्या चॅनलला जाऊन मी ऑलरेडी तुम्हाला त्याच्यावरती पाठवलेले आहे. ओके, तो आज आपण लिमिट्स मधला शेवटचा पार्ट बघणार आहे. लिमिट्स विथ लिमिट इन्फिनिटी, राईट. त्यातले काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आफ्टर दॅट वी विल मूव्ह टू द चॅप्टर कंटिन्युटी. थोडासा मी कन्सेप्ट पण एकदा रिवाइज करीन, पण तुम्हाला आज मी सजेस्ट करीन की आज पुन्हा एकदा तुम्ही आपलं फर्स्ट लेक्चर बघून घ्या की ज्यात आपण कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर केला होता लिमिट्स आणि कंटिन्युटी मधला. आजच्या लेक्चर झाल्यानंतर रात्री आज सेल्फ स्टडी मध्ये पुन्हा एकदा पहिला चॅप्टर रिवाइज करा की ज्याच्यात कन्सेप्च्युअल पार्ट आपण घेतला होता की जेणेकरून कंटिन्युटी चॅप्टर स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला फार प्रॉब्लेम्स येणार नाही. Okay, we will solve some question from your entrance book. So if we will see question, we are having one only standard formula with having limits infinity. So which is our formula? Obviously limit x tends to infinity 1 upon x equal to 0. This only formula we have to use for questions including limits 114. Question is limit x tends to infinity ax plus p upon cx plus p. This limit we have to solve. Obviously, if we go to put x tends to infinity directly, then we will get upon infinity. So infinity upon infinity, we are not having standard answer. So here you have to solve question by using some theorems, right? So we are having L limit x tends to infinity ax plus b upon cx plus d, right? Limit x tends to infinity या पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचंय 1 upon x ही टर्म तुमची क्रिएट झाली पाहिजे. इट इज बेसिक थिंग्स, राइट? We have to create this term 1 upon x everywhere. Then 1 upon x ला आपण 0 put करू शकतो. Then it will help to get our regular answer. So how we can introduce 1 upon x? So numerator is ax plus b. So from numerator take x common. It is key factor. From denominator take x common. Okay. So take x common from numerator and denominator. At numerator we are getting after x common a plus b upon x, right? And at denominator taking x common we are getting c plus d upon x, right? So from here you can see x will get cancelled. Now our regular concept, yes, this value will become 0 b upon x, because 1 upon x is 0. So b into 1 upon x, these two terms will become 0 because 1 upon x is 0. So we got a plus 0 upon c plus 0. So answer is a upon c. आधी सांगितलं होतं इन्फिनिटी वरती डिपेंड जे क्वेश्चन असतात ते कंपॅरेटिव्हली इझी क्वेश्चन्स आहेत. लास्ट लेक्चरला सुद्धा आपण बरेचसे पॅटर्न बघितले होते. एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन, ते सगळे पॅटर्न सोपे सोपे आहेत. फक्त जो स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा फॉर्मॅट असेल तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे क्वेश्चन मध्ये. आफ्टर दॅट कॅल्क्युलेशन इज क्वाइट इझी, राईट? ट्रिग्नोमेट्री मध्ये थोडेसे तिथे तुम्हाला काही जण डिफिकल्टी जाणवेल की ज्यांचं ट्रिग्नोमेट्री वरती कमांड नाहीये किंवा जे लोक फॉर्म्युले विसरत आहेत. अदरवाइज इट इज रेग्युलर कन्सेप्ट. सी प्रॉपरली 1 upon x फक्त तुम्हाला क्रिएट करायचं आहे मॅक्सिमम ठिकाणी जेणेकरून त्याला आपण 0 पुट करू शकतो. अँड अदरवाइज after remaining terms we will get our answer. Okay, after this you can see question number 115. What is this? Limit x tends to infinity 7x square plus 5x minus 3 on 8x square minus 2x and plus 7, right? We'll write question again. L is equal to limit x tends to infinity
7x square plus 5x minus 3 upon 8x square minus 2x plus 7. So obviously या टाइपच्या क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम डिग्री ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे दोन्ही बऱ्यापैकी सेमच असतात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा वरती x ची पॉवर 1 आहे, डिनॉमिनेटर x पॉवर 1, राइट. इन सेकंड क्वेश्चन न्यूमरेटर इज x स्क्वेअर, डिनॉमिनेटर इज x स्क्वेअर. ओके, त्या पॅटर्न मी बघत गेला. क्वेश्चन नंबर 117 बघा, 117 एंट्रन्स बुक मध्ये. तो न्यूमरेटर इज x क्यूब, डिनॉमिनेटर x च्या 3 ब्रॅकेट मल्टिप्लाय केले तर आपल्याला x क्यूबच मिळणार आहे. तो मॅक्सिमम ठिकाणी तुम्हाला पॉवर सेम मिळणार आहे, डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. त्यातनं तुम्हाला सेम कन्सेप्टने सॉल्व्ह करता येतात, राईट. 119 क्वेश्चन बघा, 119 मध्ये पहिलं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, दुसरं ब्रॅकेट रेस टू 3 आहे. म्हणजे आफ्टर मल्टिप्लिकेशन x रेस टू 5 पर्यंत आपण जाणार, x रेस टू 5. डिनॉमिनेटरला ऑलरेडी x रेस टू 5 ब्रॅकेट तिथे दिलेला आहे आपल्याला, राईट. म्हणजे क्वेश्चन जर तुम्ही सगळे टेंटेटिव्हली बघितले तर सगळीकडे तुम्हाला डिग्री ऑफ न्यूमरेटर, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर हे तुम्हाला सेम दिसतील अप टू क्वेश्चन 120. 114 पासून 120 पर्यंत सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत. नो कम टू अगेन क्वेश्चन 115. न्यूमरेटर इज मॅक्सिमम टर्म x square, denominator is x square. So take x square common from numerator, take x square common from denominator. See what we are getting, take x square common from numerator. We are getting 7 plus 5x मधून x square common घ्या, आज किती राहणार 5 upon x and minus 3 upon x square. Obviously for x square into 7 हा तुमचा 7x square ला मॅच झाला पाहिजे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं या 5x ला मॅच झालं पाहिजे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं -3 आला पाहिजे. पहिलं मल्टिप्लिकेशन हा 7x square पाहिजे होता. त्या टाइपने तुम्हाला चेंजेस करत जावे लागतात, राईट. डिनॉमिनेटर सेम पॅटर्न, टेक x square कॉमन. म्हणजे x square कॉमन घेतला म्हणजे काय, सगळ्या टर्मला x square ने डिवाइड करा. 8x square ला x square ने डिवाइड करा, 8 is inside, minus 2x upon x square, so minus 2 upon x, right. And 7 upon x square will remain as it is, 7 upon x square. Now what we got, same pattern from here, x square will get cancelled. Now 5 upon x 0, 3 upon x square 0, 2 upon x 0, 7 upon x square 0. Standard formula, 1 upon x is 0. Obviously 1 upon x square also 0, because 1 upon infinity is 0. Numerator is 1, infinity means very large number. So if you put very large number at denominator, you will get answer 0.0000 something. फार पुढे गेल्यानंतर मग एखाद्या तुम्हाला डिजिट मिळेल. So it is equivalent. We can take equivalent to 0. 1 upon infinity is near about 0. Now put remaining values. So we got our answer. So 7 plus 0 minus 0, 8 minus 0 plus 0. So answer is 7 upon 8. Very easy question from limit chapter. You have to take just common terms from numerator and denominator. 1 upon x, limit x tends to infinity is 0. You got your answer. Clear? If it is completed, go for question number 116. Okay, is it completed? Similar question 116. Limit x tends to infinity, 7x square plus 2x minus 3 upon square root of x raised to 4 plus x plus 2, right? So limit x tends to infinity, 7x square plus 2x minus 3 upon square root of x raised to 4 plus x plus 2, right? So what we will do, same concept, limit x tends to infinity,
from numerator we can get common x square, right? And at denominator inside we have to take x raised to 4 common, maximum power of x. What will we get inside? X square common घ्या numerator मधून, inside you will get 7 plus 2x upon x square, that is 2 upon x, and minus 3 upon x square, right? And for denominator taking x raised to 4 common, 1 plus x upon x raised to 4. What is x upon x raised to 4? 1 upon x cube and 2 upon x raised to 4. The same concept. Now from here inside term, just wait, term inside the square root, that is x raised to 4, it is in multiplication, it will come outside, right? What we are getting? L limit x tends to infinity, so x square into 7 plus 2 upon x minus 3 upon x square, and denominator x raised to 4. After square root it will convert to the x square, and under root as it is 1 plus 1 upon x cube and 2 upon x raised to 4. So further process, you know, x square will get cancelled, and then 2 upon x is 0, 3 upon x square 0, 1 upon x cube 0, 2 upon x raised to 4 is 0, right? 0 is put values, say 1 plus 0 minus 0, and inside the square root 1 plus 0 plus 0. The final answer is 7 upon 1, that is equal to 7. Clear ka baga? Right? 117, 118, 119, same question patterns are there. We will move for question number 118. हा क्वेश्चन एकदम इझिली समजलेला असेल, फार काही वेळ घालवायची याच्यात गरज नाहीये. पॅटर्न एकदम सोपा आहे, कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. सो आय थिंक यात कुठे तुमचे मार्क्स जाऊ नयेत. आता बोर्ड एक्झाम तुम्हाला नाहीये, 11वी बोर्ड एक्झाम संपली. इथं आपण काय लिहितो? युजिंग फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 upon x is 0. त्याच्यामध्ये सगळे 0 तिथे इंट्रोड्यूस झाले, राइट? 116 फॉर्म्युला limit x tends to infinity 1 upon x is 0, so that 1 upon x square also 0, 1 upon x cube, 1 upon x raised to 4, all terms will convert to the 0, right? So see question 118. Limit x tends to infinity 2x plus 3 bracket raised to 7 x minus 5 bracket raised to 3 and 2x minus 5 bracket raised to 10. Solve that question. So limit x tends to infinity 2x plus 3 bracket raised to 7 x minus 5 bracket raised to 3 and 2x minus 5 bracket raised to 10. So what we will do? So limit x tends to infinity. So brackets are there. 2x plus 3. Take x common inside the bracket. So taking x common, 2 plus 3 upon x and whole bracket raised to 7. See properly what we are doing. Right? So inside the bracket raised to 7, we have taken x common, right? Similarly, for second bracket, take x common. What will get inside? 1 minus 5 upon x, right? Inside this bracket number 2, it is your bracket number 1. Now it is bracket number 3. At denominator, same process will be there. So bracket raised to 10 takes x common inside. What we are getting? 2 minus 5 upon x, right? Now what we are getting? So limit x tends to infinity. Now this term, it is x into this term, multiplication of bracket. So what we will get?
this x will come outside the bracket, this x will come to the outside the bracket, this x will come to the outside the bracket. We taking power. Power is first x raised to 7. So we have to change as x raised to 7 inside 2 plus 3 upon x bracket raised to 7, right? Inside x हा ब्रॅकेटच्या आउटसाइड आलाय, मग त्याला पॉवर द्यावी लागेल x raised to 7 into second term is x raised to 3 and inside 1 upon 5 minus x bracket raised to 3. Denominator also same calculation, x raised to 10 into 2 minus 5 upon x raised to 10. Okay, now final adjustment. So make solution of this. What? Here we are having x raised to 7. Here we are having x raised to 3, and this x raised to 10 will get cancelled. Or you can write numerator x raised to 7 into x raised to 3. It is x raised to 10. Then 2 brackets, 2 upon 3, 7. 1 minus 5 upon x is 3. Right? And denominator is x raised to 10 into 2 minus 5 upon x bracket raised to 10. Now next part is x raised to 10, x raised to 10 cancel, and our regular calculation 3 upon x is 0, 5 upon x is 0, and this 5 upon x is 0. So what we got? 2 plus 0 bracket raised to 7, 1 minus 0 bracket raised to 3, and denominator 2 minus 0 bracket raised to 10. So 2 raised to 7 into 1 raised to 3 is 1, and upon 2 raised to 10. So you can write 2 raised to 7 upon 2 raised to n, that is 1 upon 2 raised to 3, or you can write 1 upon 8. 118, 1 upon 8 is there in option. So answer is correct. एकदम डिटेल समजावं म्हणून मी तुम्हाला या सगळ्या स्टेप्स लिहिलेल्या आहेत. नाहीतर काय तुम्ही न्यूमेटर मधनं कॉमन घेतले तर तुम्ही डिरेक्टली या स्टेपवर डायरेक्ट जम्प करू शकता. या जम्प करून तुम्ही डिरेक्टली या ह्याच्यावर जम्प करू शकता. 2 स्टेप मध्ये सुद्धा हे आन्सर पॉसिबल आहे. एवढं तुमच्या याच्यावरती कमांड बसत जाईल, एवढं तुम्ही मधल्या स्टेप रिड्यूस करू शकता. राइट, 2-3 स्टेप मध्ये याचा आन्सर कंप्लीट होऊन जातं. फार काय त्याला वेळ लागत नाही. Okay, we'll solve question 120. क्वेश्चन मोठा आहे, मी एकदाच लिहिणार. L is equal to limit x tends to infinity, so x plus 1 bracket raised to 10 plus x plus 2 bracket raised to 10 plus x plus 3 bracket raised to 10 up to x plus 100 bracket raised to 10. And numerator we are having number of terms equal to 100. 100 brackets are there at numerator. Denominator single term x raised to 10 plus 10 raised to 10. Right? So obviously या गोष्टी बघून सुद्धा तुम्हाला स्ट्राइक होतील. काय काय करायचं आहे? At every bracket take x common. Right? So take x common inside 1 plus 1 upon x and bracket raised to 10. It is bracket number 1. Bracket number 2, take x common, 1 plus 2 upon x bracket raised to 10. So bracket number 3, take x common, 1 plus 3 upon x bracket raised to 10. So 100th bracket, take x common, 1 plus 100 upon x bracket raised to 10. And obviously whole divided by, so whole divided by x raised to 10 plus 10 raised to 10. What we are getting? Same concept. जे सगळे x आहेत त्यांना आउटसाइड घ्या, हे सगळ्या x ना आउटसाइड घ्या ब्रॅकेटच्या.
right? This all x will come outside with bracket power 10. So x raised to 10, 1 plus 1 upon x raised to 10 into x raised to 10, 1 plus 2 upon x raised to 10 into x raised to 10, 1 plus 3 upon x raised to 10 dot x raised to 10, 1 plus 100 upon x raised to 10, right? And then whole divided by same term we are having x raised to 10 and plus 10 raised to 10. So obviously calculation of all these terms, x raised to 10 into x raised to 10 into x raised to 10 and dot x raised to 10. So what we are getting? सगळ्यांमधून x raised to 10 कॉमन घ्या, right? Limit x tends to infinity, x raised to 10 common outside, right? So inside 1 plus 1 upon x bracket raised to 10 plus इथं प्लस आहे सगळीकडं, इथं आहे प्लस, इथं आहे प्लस, प्लस आहे. Second bracket 1 plus 2 upon x bracket raised to 10, 1 plus 3 upon x bracket raised to 10, and last bracket is 1 plus 100 upon x bracket raised to 10. Okay, and then whole divided by the denominator मधून सुद्धा x raised to 10 common घ्या, right? So denominator take x raised to 10 common, so 1 plus 10 raised to 10 upon x raised to 10. Clear है का बघा? It is term of denominator. Okay, this is term of denominator. So taking x raised to 10 common, so 1 plus 10 raised to 10 upon x raised to 10. Now from here what you are getting, these two brackets will get cancelled. X raised to 10 and x raised to 10 will get cancelled. Put 1 upon x 0 everywhere. 2 upon x 0, 3 upon x 0, 100 upon x 0, 10 raised to 10 upon x 0, x raised to 10, right? So which are the remaining values? I will write here. That is equal to 1 plus 0 raised to 10. So 1 raised to 10 plus again 1 plus 0 raised to 10. Again 1 plus 0 raised to 10 dot 1 plus 0 raised to 10. Denominator also is same concept, 1 plus 0, now only 1 is denominator. 10 raised to 10 upon x raised to 10 is 0. What we are getting? So 1 plus 1 plus 1 dot plus 1. 100 terms at numerator. If you add 1 for 100 times, you will get answer 100. 1 ला तुम्ही 100 टाइम्स ऍड केलं तर आन्सर मिळणार आहे तुम्हाला 100. Okay, I think this question is completed. Let's move to the question number 123. Sequence series similar pattern is there.
ओके, क्वेश्चन नंबर 123. आय होप आधीचा क्वेश्चन झाला असेल लिहून. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1/3 1/3 स्क्वेअर 1/3 क्यूब डॉट 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 प्लस 1/3 रेस टू n. ओके, सिक्वेन्स सिरीज हे तुम्हाला आठवलेलं असेल. आपण असं लिहूया 1/3 प्लस 1/3 स्क्वेअर 1/3 क्यूब डॉट 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 प्लस 1/3 रेस टू n. हे 3 raised to 1, 3 raised to 2, 3 raised to 3. So obviously these are your n number of terms, right? What we will write? Let इथे लिहितो मी Sn, sum of n terms, right? तुम्हाला काय काय येणार आहे? ओके, सो तुम्हाला कळलं असेल मी फोनवर बोलत बोलत लिहितोय. So it is geometric progression. First term is 1/3. Common ratio is second term upon first term. So we are getting 1/3. The formula for Sn a into 1 minus r raised to n upon 1 minus r. सिक्वेन्स सिरीजचे सगळे फॉर्म्युले डोक्यात फिट पाहिजेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, त्यांचे टीएन चे फॉर्म्युले काय आहेत, एसएन चे फॉर्म्युले काय आहेत, अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, हे सगळे तुम्हाला गोष्टी फिक्स डोक्यात पाहिजेत. पुढे बऱ्याचशा चॅप्टर्स मध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला बघायला मिळेल, राईट. आणि मग त्यात काय स्पेशल सिरीज सुद्धा होत्या. सिग्मा नोटिफिकेशनचे क्वेश्चन आपण लास्ट टाइम सॉल्व्ह केले होते. ओके, so let's see what we are getting now. So Sn is equal to 1/3 1 minus 1/3 bracket raised to n upon 1 minus 1/3 3 minus 1, that is 2/3, right? So that is equal to 3 will get cancelled. So 1 minus 1/3 bracket raised to n upon 2 from your denominator. Okay, so now come to the original question. So now limit is equal to limit x tends to infinity. आता Sn चं घ्या, Sn ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 1 minus 1/3 bracket raised to n upon 2. It is our concept, right? See, x दिलाय का? हा, n दिलाय, बरोबर. मग इथे n पाहिजे घ्यायला आपल्याला, नाहीतर लेटर्स तुमचे वेगवेगळे होणार. मी परत क्वेश्चन बघितला. n टेन्स टू इन्फिनिटी, राईट. मग आता इन्फिनिटी पुट करून टाका, काय प्रॉब्लेम नाहीये. पुट करतो म्हणजे आपण काय करतो, ही जी व्हॅल्यू असणार आहे 1/3 रेस टू इन्फिनिटी, ही टर्म तुमची 0 तयार होणार. फ्रॉम रिमेनिंग यू विल गेट आन्सर 1 minus 0/2. The answer is 1/2. 123 option A is correct. म्हणजे याच्यात तुम्हाला सिक्वेन्स अँड सिरीजचा पॅटर्न यूज करावा लागला. आफ्टर दॅट वी गॉट अवर आन्सर.
Okay, move to the question 125. वन 123 मध्ये जीपीचा समेशनचा फॉर्म्युला टाकायचा होता. त्यातनं मग 1/∞ हा पण ही टर्म 0 का झाली तयार? परत सांगतो मी तुम्हाला. ही टर्म 0 का तयार झाली? म्हणजे 1/3n असणार आहे हा. 1/3n म्हणजे 1/3∞ म्हणजे हा 1/∞ झाला, म्हणून याचा आन्सर 0 तयार झालाय. राईट? 1/3∞. So we have got infinity at denominator. So 1/∞ is equal to 0. म्हणून त्याला इथे मी 0 लिहिला होता. If completed, try question number 125. 125, 126, 127 जरी दिसले तरी कळलं पाहिजे. We have to multiply by conjugate. त्याचे क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेले आहेत रेग्युलर क्वेश्चन्स मध्ये. Limit x tends to infinity. You're in 25. So under root x raised to 4 plus 4x square and minus x square. It is our value. Okay. See how we can solve this. As I told you, we have to multiply by conjugate. या टाइपचे क्वेश्चन ऑलरेडी आपण रेग्युलर मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. रेग्युलर x टेंड्स टू 0 होता, त्यावेळेला पण आपण हाच पॅटर्न अप्लाय केला होता. So x raised to 4 plus 4x square minus x square, you have to multiply by conjugate at numerator and denominator. So conjugate is x raised to 4 plus 4x square plus x square, right? Same term at denominator, x raised to 4 plus 4x square and plus x square, right? So limit x tends to infinity. Now at denominator we got single value under root of x raised to 4 plus 4x square plus x square, and at denominator what we are having? It is your a minus b at first value. This value is your a plus b, right? So a plus b into a minus b, multiplication is a square minus b square. मग a square किती मिळणार आपल्याला? x raised to 4 plus 4x square, it is a square, under root will get cancelled, minus b square. b square किती येणार तुमचा? x square चा square, right? Now take remaining values. X tends to infinity, x raised to 4 and x raised to 4, it is x raised to 4, will get cancelled. The remaining terms are 4x square upon, so under root x raised to 4 plus 4x square plus x square. Okay, up to here anyone can get this. सगळ्यांना एक गोष्ट समजलेली असेल. आपण जस्ट कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय केलंय. जिथं कॉन्जुगेटने मल्टिप्लाय होतो तिथं ऑब्वियसली a प्लस बी इंटू a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा कन्सेप्ट तिथं तयार होतो. डिनॉमिनेटर ऍज इट इज, राईट? नाव आता इन्फिनिटीचा कन्सेप्ट अप्लाय करा. ऍट द हियर लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, 4x स्क्वेअरला तसंच राहू देत. 4x स्क्वेअर ती सिंगल टर्म आहे. आता खाली काय करावं लागेल तुम्हाला? की बेसिक थिंग्स, x raised to 4 and 4x square. So we have to take x raised to 4 common inside because x square is as it is, second term, right? So take x raised to 4 common, 1 plus 4 upon x square. This you will get taking x raised to 4 ins, right? Now what we are getting? Again limit x tends to infinity, 4x square is your numerator. Now this x raised to 4 will come outside the square root. So x raised to 4 square root is x square. So inside is 1 plus 4 upon x square and x square. It is second value, right? Now I am going upward. So आपण अप साइडला जाणार. इथून पुढच्या स्टेपला जातोय मी, वरच्या स्टेपला किंवा वरून खाली घेऊयात. परत त्यात कन्फ्युजन नको. आपण मी क्लोज करून टाकतो. Right? Now what we are getting? L is equal to limit x tends to infinity, 4x square. From denominator take x square common. Taking x square common, inside you are getting 1 plus 4 upon x square plus 1, right? हा x square आणि हा x square आपण कॉमन घेतला outside from the denominator.
Now you can cancel this term. X raised to 4, sorry, x square will get cancelled, and our regular concept x tends to infinity, 4 upon x square will convert to the 0, and final calculation 4 upon 1 plus 0 and plus 1. So it will be 4 upon 2 and answer is 2. 125 answer 2 वाले का चेक करा. ऑप्शन मध्ये तर आहेत. राईट साइडला आन्सर्स आहेत. 125 ऑप्शन इज डी. Clear this concept? 127 same, 128 same, 124 is also same. 124 ला कॉन्जुगेटनी नाही मल्टिप्लाय करणार कारण ते सगळे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहेत. त्यातनं डायरेक्ट कॉमन घ्यावं लागेल तुम्हाला 124 मधून. रूट एक्स कॉमन घेत जावं लागेल 124 मधून, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून रूट एक्स तुम्ही कॉमन घेऊ शकता. असं त्याचा रेग्युलर कन्सेप्ट आहे. ठीक आहे. 125 ला सिमिलर क्वेश्चन आहे, सेम टू सेम क्वेश्चन आहे 127. ओके, 127 ला परत सिमिलर क्वेश्चन आहे 128. 126 मी नाही लिहिला कारण त्यात न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे तुम्हाला अंडर रूटच्या टर्म्स आहेत. राईट, 126 आपण सॉल्व्ह करायचा आहे आता. राईट, झाला असेल तर 126 स्टार्ट करा. अंडर रूटच्या टर्म्स असतील तर कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करतो आपण पुढच्या रेग्युलर कॅल्क्युलेशन, आणि मग एक्स टेन्स टू इन्फिनिटीचा पॅटर्न फॉलो करायचा आहे. दॅट्स इट. 126 ला आता दोन्हीकडे स्क्वेअर रूटच्या टर्म्स आहेत. 126 एकदाच क्वेश्चन लिहितो मी, मोठा क्वेश्चन आहे तसा. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 minus square root of x square minus 3 divided by square root of x square plus 3 and minus square root of x square plus 1. Right, here we are having square root term at the numerator as well as at denominator. Okay, इथं पुढे लिहितो आता याला. मग त्याला काय करणार आपण? So limit x tends to infinity, so x square plus 5 minus x square minus 3 and divided by x square plus 3 minus x square plus 1. Now multiply by conjugate. आता कशाच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करणार? न्यूमरेटर का डिनॉमिनेटर दोन्हीकडे अंडर रूटच्या टर्म्स अवेलेबल आहेत. सो इफ at numerator and denominator we are having term containing square root, and we have to multiply by conjugate of both numerator and denominator. So multiply by conjugate of numerator. Numerator चा conjugate काय येणार तुमचा बघा. I will take another color. So under root of x square plus 5 plus under root of x square minus 3. It is conjugate of numerator. We will multiply to the both numerator and denominator. X square plus 5 under root of x square minus 3. And what next? Again you have to multiply by conjugate of denominator also. Right? Then conjugate of denominator is under root of x square plus 3 plus under root of x square plus 1. Right? It is conjugate of denominator. Right? It is conjugate of numerator. So we have to multiply by both the terms. And numerator ला multiply करतोय म्हणून आपण denominator ला सुद्धा multiply करतोय. Right? So x square plus 3 plus x square plus 1. Right? So we have multiplied by conjugate of numerator and conjugate of denominator. Right? त्यातनं काय करणार? Conjugate ला एकमेकांबरोबर multiply करा. या दोघांचं होणार मल्टिप्लिकेशन. एरो कमी करतो आता मी. सो हे कॉन्जुगेट्स आहेत, या दोघांचं मल्टिप्लाय करा. a मायनस बी इंटू ए प्लस बी. राईट, नंतर या दोघांचं मल्टिप्लाय करा. a मायनस बी इंटू ए प्लस बी, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. रिमेनिंग टर्म तुमच्या तशाच राहणार. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी, वरती काय येणार आहे बघा, a square minus b square.
So a square minus b square, multiplication of a plus b into a minus b. Denominator also a plus b into a minus b, a square minus b square. So a square minus b square is x square plus 1. आणि ज्यांचा आता इन्व्हॉल्वमेंट झालेलं नाहीये मल्टिप्लिकेशन मध्ये त्या टर्म तुम्हाला तशाच घ्याव्या लागतील. दॅट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, राईट, अँड डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला कुठलं कॅल्क्युलेशन झालेलं नाहीये, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. कलरिंग वरून तुम्हाला समजून जाईल कुठली टर्म कुठून आलेली आहे, राईट. That is first concept. Numerator denominator we have multiplied by conjugate of numerator also and conjugate of denominator also. Then multiplication is a plus b into a minus b, that is equal to a square minus b square, right. एक एक टर्म्स तसेच राहिलेले आहेत की ज्यांनी कॅल्क्युलेशन मध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेलं नाहीये. व्हॉट नेक्स्ट. ना आता इन्फिनिटीचा कन्सेप्ट अप्लाय करा, सिम्प्लिफाइड करा. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, 5 मायनस मायनस 3 8, x square minus x square cancel, 3 minus 1 that is equal to 2, right. आता इथं राईट साइडला काय करावं लागेल तुम्हाला, राईट साइडचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत त्यात इन्फिनिटीचा कन्सेप्ट ऍड करा. इन्फिनिटीचा कन्सेप्ट काय असतो आपला, जे काय ब्रॅकेटच्या आत असेल किंवा अंडर रूटच्या आत असेल त्याचा टर्म्स घेतो आपण कॉमन. सो एक्स स्क्वेअर प्लस 3 टेक एक्स कॉमन, टेकिंग एक्स कॉमन, सॉरी एक्स स्क्वेअर कॉमन घ्यावं लागेल. तो टेकिंग एक्स स्क्वेअर कॉमन 1 प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. सेकंड टर्म टेक एक्स स्क्वेअर कॉमन 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर टेक एक्स स्क्वेअर कॉमन 1 प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर. अँड फोर्थ टर्म टेकिंग एक्स स्क्वेअर कॉमन 1 मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. होऊन गेले काय केलेलं आहे, या ज्या आपल्या टर्म्स होत्या, टर्म नंबर 1, टर्म नंबर 2, टर्म नंबर 3, टर्म नंबर 4, सगळ्यांच्या बाजूला आपण एक्स स्क्वेअर कॉमन घेतले इनसाइड द स्क्वेअर रूट, राईट. नाउ व्हॉट नेक्स्ट, 8 अपॉन 2 इज 4 अँड इनसाइड, ठीक आहे. अजून एक्स्ट्रा टर्म्स आहेत मग त्या लिमिट्सला लिहितो मी. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, व्हॉट यू आर गेटिंग, 8 upon 2 is 4. Now inside, so here take x square, x square चा अंडर रूट बाहेर घ्या, तो x बाहेर येणार, x बाहेर येणार अंडर रूटच्या. तो x into 1 plus 3 upon x square प्लस सेकंड टर्म म्हणून सुद्धा x ला बाहेर घ्या, x square अंडर रूटच्या आतमध्ये आहे, 1 plus 1 upon x square. डिनॉमिनेटर हे जे तुमचे x square आहे हे तुमचे आले आउटसाइड, हे सगळे एक्स स्क्वेअर आउटसाइड येणार स्क्वेअर रूटच्या. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट असतो तुमचा एक्स. सो एक्स इंटू अंडर रूट 1 प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू अंडर रूट 1 मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, अगेन सेम कन्सेप्ट, टेक एक्स कॉमन फ्रॉम न्यूमरेटर, टेक एक्स कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर, मग त्या टर्म तुमच्या कॅन्सल होतील. आता मी एकदम सगळ्या स्टेप लिहितोय म्हणून त्या स्टेप्स वाढत चाललेल्या आहेत. आता इथनं तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपल्याला या 3 अपॉन एक्स स्क्वेअरला 0 टाकायचं आहे, या 1 अपॉन एक्स स्क्वेअरला 0 टाकायचं आहे, 5 अपॉन एक्स स्क्वेअर 0, 3 अपॉन एक्स स्क्वेअर 0. या ज्या टर्म्स आहेत एक्स 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 हे कॅन्सल होणार आहेत एक्स कॉमन घेतल्यानंतर, राईट. मग डायरेक्ट आन्सर मार्क करूयात आपण. काय येणार आता आपल्याला इथं, so answer is 4 into square root of 1 plus 0 plus square root of 1 plus 0, denominator also under root of 1 and plus under root of 1. What we are getting, 4 into 1 plus 1 2, 1 plus 1 2, the final answer is 4. 126 answer. Right, and after getting command on this concept तुम्ही या स्टेप वरून या स्टेपवर डिरेक्ट येऊ शकता. 8 upon 2 is 4, मग एक्स स्क्वेअर कॉमन गेले ते वर खाली कॅन्सल होणार डिरेक्टली. मग 1 plus 0 is 1 1 1 सगळे गेले, ते आन्सर तुम्ही 4 पर्यंत डिरेक्टली जो पोहोचू शकता. मधल्या एक दोन स्टेप्स तुम्ही त्यातल्या
रिड्यूस करू शकता. जर जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तशी तुमच्या याच्यावरती कमांड क्रिएट होत जाणार आहे. 27, 28, 29 हा सगळा सेम पॅटर्न आहे. वन 129 एक सॉल्व्ह करूया अँड 130 लास्ट फेज मध्ये क्वेश्चन्स आहेत दोन. झालाय क्वेश्चन कम्प्लीट? Yes, sir. Try for 129 and 130. limit x tends to infinity, 8x square plus 5x plus 3 upon 2x square minus 7x minus 5. It is 4x plus 3 upon 8x minus 1. Okay. Limit x tends to infinity, 8x square plus 5x plus 3 upon 2x square minus 7x minus 5 bracket raised to 4x plus 3 upon 8x minus 1. रेग्युलर तुम्हाला कन्सेप्ट लावायला लागतील. दोन्ही पॉवरला वर खाली आपण इन्फिनिटी तो लावू शकतो. आपण तुमचा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी तोच पॅटर्न आहे पॉवर मध्ये. इथे काय करावं लागेल, न्यूमरेटरला टेक एक्स स्क्वेअर कॉमन, सो इनसाइड 8 plus 5 upon x and 3 upon x square, right? Similarly, denominator take x square common, 2 minus 7 upon x and minus 5 upon x square, right? Bracket raised to power ला सुद्धा सेम चेंजेस करा. 4x plus 3 take x common and denominator take x common. So 4 plus 3 upon x, denominator is 8 minus 1 upon x. बेसिक टर्म होती खाली, तिथे आपण एक्स पर एक्स कॉमन घेतलेत आणि जी पॉवरची टर्म आहे, इंडेक्सची टर्म आहे, तिथे पण आपण एक्स कॉमन घेतलेत फ्रॉम न्यूमरेटर अँड फ्रॉम डिनॉमिनेटर. Now apply same concept. X square will get cancel. From here x will get cancel. Apply limit. These two terms will become 0. These two terms will become 0. 3 upon x 0. 1 upon x is 0. The remaining is your answer. That is 8 plus 0 plus 0. 2 minus 0 minus 0. And bracket raised to 4 plus 0 upon 8 minus 0. What we are doing? 8 upon 2 is 4. 4 raised to 4 upon 8 is 1 upon 2. It means square root of 4. The answer is 2. Right? If completed, go for question number 130. Okay. So question 130, limit x tends to infinity, 1 minus 2 upon x raised to 4x. Limit x tends to infinity, 1 upon 2 minus x 4x. आता 1 upon x किंवा 1 plus x and bracket raised to, तो पॅटर्न तुमचा इथं तयार झालाय. समजतोय का बघा. So what here we have to do? आपला जो हा कन्सेप्ट होता, लिमिट x टेंड्स टू 0, 1 plus x raised to 1 upon x, हा तुमचा असायचा e, राईट. हा x टेंड्स टू 0 आहे. मग त्या पॅटर्न इथं काय होतंय का बघा चेंजेस. काय करता येईल, तो पॅटर्न जर लावायचा असेल, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, हे तुम्ही लिमिट सुद्धा चेंज करू शकता तुम्ही डिरेक्टलीच. इथे जास्त तुम्हाला कम्फर्टेबल जाईल. आपण काय करूयात बघा, put
1/x इज इक्वल टू काय घेऊयात आपण k. 1/x ला k पुट करा, राईट. मग लिमिट चेंज करा आता ऍज x टेन्स टू इन्फिनिटी किंवा h करूयात आपण रेग्युलर आपण जे घेतो ते h, राईट. पुट 1/x इज इक्वल टू h. मग x टेन्स टू इन्फिनिटी, हा जर इन्फिनिटी तयार झाला तर 1/∞ असतो 0. मग ऍज x टेन्स टू 0 तुम्हाला h किती मिळणार 0 मिळणार. लिमिट्स आपण केले चेंज. मग आता परत क्वेश्चनला रिडिफाईन करा. क्वेश्चन काय तुमचा तयार झाला, नवीन लिमिट आहे लिमिट h टेन्स टू 0. तर हा तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर लिमिट h टेन्स टू 0 पाहिजे, राईट. मग त्याला चेंज करण्यासाठी मी लिमिट तिथं चेंज केला. सो 1 - 2 1/x is h. So 1 - 2h ब्रॅकेट रेस टू 4/h. 4 into x ची व्हॅल्यू परत पुट केली आपण, x असणार आहे 1/h, राईट. x is 1/h or h is 1/x. दोन्ही सेमच पॅटर्न झाले. मग या x ला पुट केले आपण 1/h. आता वरचा कन्सेप्ट तो अप्लाय करा. आपण आधी हे क्वेश्चन सॉल्व्ह केले. 1 - 2h इथं जे काय असेल 1 प्लस ती पॉवरला आपण वरती ऍडजस्ट करून टाकतो. म्हणजे इथं वरती काय करणार आपण 1/- 2h विथ साइन घेत असतो आपण. आता इथं काय आलं पाहिजे, इथं आपण टाकत असतो नेहमी क्वेश्चन मार्क आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन ही तुमची ही तयार झालं पाहिजे 4 - h पॉवर रेस टू पॉवर हा तयार झाला पाहिजे. याचे कॅल्क्युलेशन सुद्धा आपण करायचो. कसे करायचो, -1/2h into question mark is equal to 4/h. 1/- 2h and question mark या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन 4/h आलं पाहिजे. क्वेश्चन मार्क तुमचा काय येणार 4/h. ही टर्म जाऊ राईट साइडला म्हणजे -2h राईट. म्हणजे क्वेश्चन मार्क किती असणार आहे h कॅन्सल. इथं तुम्हाला मिळणार आहे 4 into 2 -8, राईट. इथं तुम्हाला लिहावं लागणार आहे -8. ते क्वेश्चन मार्क पेन्सिलने लिहून टाका. हा तुमचा असणार आहे -8, राईट. मग ही जी व्हॅल्यू इनसाइड असती 1 + x रेस टू 1/x हा तुमचा असणार आहे e and e रेस टू -8 इज युअर पॉवर. क्लिअर आहे का बघा, e रेस टू -8 तुम्ही असे लिहू शकता 1/e रेस टू 8. ठीक आहे, e रेस टू -8 अवेलेबल आहे, राईट. बिकॉज we need to use this formula, right? We are supposed to use this formula, but limit is x tends to 0. मग त्या 0 ला आणण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन केलं. पुट 1/x is equal to h. Clear concept? ओके, व्हेरी गुड. कुठल्या स्टेप मध्ये काय प्रॉब्लेम आला तर लगेच मला डाऊट्स विचारा. डाऊट्स ग्रुप वरती स्क्रीनशॉट काढून पाठवा तर चालेल. ही स्टेप नाही समजली किंवा हे कुठून आलेलं आहे किंवा तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल त्यात काय डाऊट आला तर तो मला फोटो काढून पाठवा. तुमचं इन्व्हॉल्वमेंट हे पटापट झालं पाहिजे. ओके, सो दॅट्स इट फॉर चॅप्टर लिमिट. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या काही कंटेंट बघायचं आहे, कंटिन्युटी या चॅप्टर मधला, राईट. जस्ट होल्ड ऑन. थँक्यू.